मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादा लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असेल किंवा तुम्ही स्वतः निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वेळेवरती येत नाहीत किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये पात्र असून सुद्धा ते पैसे त्यांना मिळत नाही आहेत। सर्वप्रथम आपण समजून घेऊया निराधारांसाठी कोणकोणत्या योजना आहेत। यामध्ये पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्यानंतर आहे श्रावणबाळ योजना, त्यानंतर आहे इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना, याचबरोबर आहे दिव्यांग अनुदान योजना आणि त्यानंतर आहे विधवा अनुदान योजना। आता या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत थेट डीबीटी मार्फत। आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल। आता आपण समजून घेऊया दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे अनुदान आता वाढ करण्यात आलेलं आहे, परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांना एक शंका या ठिकाणी येत आहे, हे अनुदान कधीपासून मिळणार आहे। या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही एक जीआर सुद्धा निघालेला नाही आहे। जेव्हा जीआर येईल कधीपासून हे योजनेचे पैसे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे वाढीव अनुदान मिळणार आहेत, जेव्हा जीआर येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया। आता त्यानंतर समजून घेऊया ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना किंवा इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना किंवा दिव्यांग अनुदान योजना किंवा विधवा अनुदान योजना, या योजनेअंतर्गत एखादा हप्ता मिळालेला नाही किंवा या योजनेअंतर्गत हप्ते बंद झालेले आहेत, मग अशा लाभार्थ्यांना कंटिन्यू आपल्या बँक खात्यामध्ये जर पैसे मिळवायचे असतील तर नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घ्यायला पाहिजे। आता आपण समजून घेऊया ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाही आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वारंवार यासाठी सांगण्यात आलेलं आहे आम्ही थेट डीबीटी मार्फतच हे पैसे आम्ही पाठवत आहोत। आता भरपूर असे लाभार्थी आतापर्यंत निष्काळजीपणा करत आहेत। जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार नाहीत। त्यासाठी तात्काळ आपण एक काम करायला पाहिजे की आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्यायला पाहिजे, हे तुम्हाला समजून आलेलं असेल। आता त्यानंतर आपण समजून घेऊया डीबीटी ऍक्टिव्ह आहे तरी सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर नेमकं आम्ही काय करायला पाहिजे। ज्या ठिकाणी तुमचा निराधार अनुदान योजनेचा जो काही लाभ तुम्हाला तहसील कार्यालयामार्फत दिलं जातं त्या तहसील कार्यालयामध्ये जा, निराधार ऑफिस असेल त्या निराधार ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते विचारून घ्या। नेमके पैसे तुमचे कशासाठी येत नाहीये हे जर तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतलात तर त्या ठिकाणी तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगतील, ते डॉक्युमेंट त्यांना नेऊन द्या। जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल पैसे येत नसतील तर जे कागदपत्रे तुमच्याकडून घेतील ते कागदपत्रे त्यांना द्या। त्यानंतर निराधार अनुदान योजनेचा एकही हप्ता तुमचा रुकणार नाही, कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येत जातील। आणि ज्या लाभार्थ्यांना प्रति महिना हे पैसे मिळत नाहीये त्यांचे तेच कारणे असू शकतात। या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित माहिती समजून घेतलेली आहे। दर महिन्याला जर तुम्हाला निराधार अनुदान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर एकतर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला एक अर्ज देणं गरजेचं आहे, केवायसी करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे सर्व केलात तर कन्फर्म तुम्हाला प्रति महिना हप्ता मिळत जाईल। इथून पुढे दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या मध्ये निराधार अनुदान योजनेचे पैसे येत आहेत। प्रत्येक महिन्याला जीआर सुद्धा येत आहे। जर कदाचित एखादा महिना गॅप झाला तर पुढील 2 महिन्याची एकदाच ते पैसे येतात, कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतात, पैसे कुठेही जात नाहीये। ही माहिती महत्त्वपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।